इथे सुरुवात कशा प्रकारे पाहायला मिळेल हरीशच्या माध्यमातून. पहिला बॉल ऑन साइडला येते, प्रॉपर टायमिंग आहे, परफेक्ट मिळाला होता. बॉलला थेट पाठवून दिला सीमा पार. हा तो पहिल्या बॉलवर धमाका करणारा नक्की मानुलीकर चषक षटकार. धन्यवाद. पहिल्या बॉलवर षटकार वसूल केला या ठिकाणी. नक्की गोलंदाजी मार्क गोलंदाज आपण हरीशला पाहतोय. आणखीन एक वेळा बॉलला पाठवून दिलाय सीमा पार. हालय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. की नक्कीच बॉल लवकरात लवकर मैदानामध्ये एंटर करा प्लीज. सर्वांना विनंती असेल, स्वयंसेवक आपण देखील थोडी दक्षता घ्या, कारण की नक्कीच आपल्याला भरपूर अजूनही मॅचेस कव्हर करायची. त्याच अनुषंगाने वेळ वाचवणं तितकंच महत्वाचं राहील. सध्याच्याकडे नक्कीच भरपूर चांगली सुरुवात सध्या बॅटर विघ्नेशने केले. मागील मॅच मध्ये देखील विघ्नेशने भरपूर चांगली कामगिरी केली होती. त्याच अनुषंगाने नक्कीच आता पुन्हा एकदा इन्व्हाइट केलं गेलंय आणि धाडलं जातंय, कारण की टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं की टेनिस बॉल क्रिकेटमध्ये प्रत्येक षटकामध्ये नक्की मोठे फटके खेळण्याची नक्की आवश्यकता असते. आणि तेच काम सध्याच्या घडीला मॅच मध्ये करताना विघ्नेश पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार ठोकले. नक्कीच हा आलेला डॉट बॉल धावसंख्या 12 या आकड्यावर आतापर्यंत नक्कीच 3 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि 3 बॉलमध्ये तब्बल 12 धावा. नक्कीच या मॅच मध्ये कुठेतरी खडतर प्रवास करताना ओमकार स्पोर्ट्स मानूल या संघाला पाहतोय. यावेळेस अगदी लेंथ बॉल, कटर बॉल, वाईड ऑर्गर टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता, परंतु नक्कीच चांगलं कमबॅक आणि चोख प्रत्युत्तर देताना देखील गोलंदाजाला पाहतोय, कारण की 2 बॉलवर 2 षटकार आल्यानंतर थोडंसं ते कमबॅक करायचं होतं आणि खूप चांगलं कमबॅक करताना हरीश. आणखीन एक चांगला बॉल. नक्कीच मनोबल थोडंसं आता वाढलं असेल, थोडंसं कच्चीकरण झालं होतं षटक क्रमांक 1 मध्ये पहिल्या 2 बॉलवर, परंतु नक्की डोकं शांत ठेवलं आणि चांगली गोलंदाजी चिमाते करताना आपण हरीशला पाहतोय, कारण की 2 षटकार येऊन देखील नक्कीच 3 डॉट बॉल वॉट बॉलिंग अप्रतिम आता टप्पा शोधलाय आणि त्या टप्प्यावरती गोलंदाजी करताना हरीशला पाहतोय. शेवटचा बॉल ऑन साइडला बॉलला टर्न केला, डीप मध्ये फॉरवर्ड केलाय आणि की क्षेत्ररक्षक फक्त बनेल दर्शक त्याच्या मस्तकावरनं फ्लावून बॉल होते फरा डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. विघ्नेशच्या बॅटमध्ये आलाय शेवटच्या बॉलवर 4 चौकार. पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. एका ओव्हर मध्ये तब्बल धावपळकावरती धावसंख्या 16 या आकड्यावर. चांगली बॅटिंग, चांगली सुरुवात म्हणायला हरकत नाही. बॅटिंग करत असताना जयनुमान शिरोळे या संघाची नक्कीच आपण उल्लेख देखील केला होता की टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं की प्रत्येक षटकामध्ये नक्कीच मोठे फटके खेळण्याचं काम जे मात्र ओपनिंग जोडी करत असते, कारण की जेव्हा ओपनिंग जोडी मैदानामध्ये दाखल होत असते तेव्हा भरपूर अपेक्षा देखील जे मात्र ओपनिंग जोडीकडनं असतात मोठे फटके खेळण्याचे, आणि तेच काम या मॅच मध्ये करताना विघ्नेश आणि त्याच्या सोबतीला विकासला पाहतोय. विघ्नेशच्या बॅटमध्ये आतापर्यंत 6 बॉल आणि 16 धाब्यांची खेळली पाहिली आहे. षटक क्रमांक 2 मध्ये भवेश बॉलिंग मार्कवर. चला विनंती असेल, वेळ वाचवा, विलंब करू नका, सातत्याने सूचना देखील द्यायला लावू नका. चला विलंब करू नका. भवेश बॉलिंग मार्कवर, विकास स्ट्रायकर एंडला असेल, नॉन स्ट्राइक एंडला विघ्नेश. पहिला बॉल ऑन साइडला विकाससाठी होता. नक्कीच बॅट चिकडा, त्यानंतर बॉल पाठीमागे चालला होता, परंतु नक्कीच क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज आहे, तैनात आहे. एकच सिंगल घेतली जाईल. सध्या नक्कीच विघ्नेशच्या बॅटमधनं चांगले फटके येतात, तर नक्कीच एका धावेला देखील सध्या महत्त्व दिलं जाईल, कारण की नॉन स्ट्राईक एंडवर विघ्नेश बॅटर उभा होता आणि त्याच अनुषंगाने स्ट्राईकवर आणायचं काम देखील सध्या मॅचमध्ये विकास करतोय. चांगली स्ट्रॅटर्जी टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं की नक्कीच काहीतरी वेगळी स्ट्रॅटर्जी देखील सातत्याने करावी लागते आणि हेच काम या मॅच मध्ये करताना विकास या खेळाडूला पाहतोय. चला विनंती असे, विलंब नका, सातत्याने सूचना देखील द्यायला लावू नका. बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 2 मध्ये भावेश. नक्कीच या ठिकाणी कमबॅक करावा लागेल. विघ्नेश या खेळाडूची विकेट घेणं तितकंच महत्वाचं राहील. चला
विनंती असेल सातत्याने या तुम्हाला ती सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. बाकफुटवर अप्रतिम स्क्वेअर कटचा मारा, ड्राईव्ह केला फटका, एक्झिक्यूट केला गॅप आणि नक्की बॉलला थेट पाठवून दिलाय डी पॉइंट. बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 चौकार. होते विकास आणि विघ्नेशची की विघ्नेशच्या बॅटमधनं चांगले फटके येतात तर नक्कीच विकासला या ठिकाणी स्ट्राईक रोटेट करावी लागेल आणि त्या अनुषंगाने विकासने देखील आपलं काम केलं आणि आता सध्या आपण पाहिलं तर विघ्नेश या खेळाडूने देखील आपलं काम केलंय. परंतु नक्कीच चांगले कमबॅक भावेश बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक नक्की 2 मध्ये आलाय. कलात्मक नक्की कलाट्य देणारी बॉलिंग या ठिकाणी फेस करतोय कारण की माहीत आहे ठाऊक आहे नक्कीच मोठे फटके येतात तर नक्कीच चांगली या ठिकाणी गोलंदाजी करावी लागेल आणि त्याच अनुषंगाने 5 रन दिलं जात आहे भावेश या गोलंदाजाला. ऑफ साईडला हाफ ट्रॅकर बॉल हुक केलाय आणि की थेट 4 धावा त्या ठिकाणी बुक केलं. बॉलला पाठवून दिला डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. विघ्नेश याच्या बॅटमध्ये आणखीन एक आलाय 4 चौकार. नक्कीच आता सध्याच्या घडीला विघ्नेश या खेळाडूची आपण चर्चा केली तर नक्कीच आता मात्र नक्कीच भरपूर चांगली फलंदाजी करतो या मॅच मध्ये. आतापर्यंत 9 बॉल खेळला, 9 बॉल मध्ये 24 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी दिलाय. वॉटर बॅटिंग परंतु नक्कीच त्याच अनुषंगाने दमदार गोलंदाजी देखील मॅच मध्ये भावेश करतोय. आतापर्यंत नक्कीच 2 चौकार येऊन देखील 2 डॉट बॉल देखील फेकलेत आणि 1 सिंगल या पद्धतीने नक्कीच आतापर्यंत 5 बॉल मध्ये 9 धावा खर्च केल्यात. ऑफ साईडला पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल होता उकाराचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक फक्त बनेल दर्शक. बॉल चालला प्रेक्षकांच्या भेटीला आणि हा येतोय आणखीन एक विघ्नेशच्या बॅटमधनं भव्य षटकार. नक्कीच धावफलकावरती धावसंख्या 31 या आकड्यावर. नक्कीच 4 षटकांची मॅच आहे. 4 षटकामध्ये नक्कीच मोठे फटके खेळावे लागतील. त्याच अनुषंगाने या ठिकाणी नक्कीच फटकेबाजी स्वीकार केले, आक्रमकता धारण केले. क्षमत बॅटर विघ्नेश आणि त्याच्या सोबतीला विकास. चला विनंती असेल वेल वाचवणं तितकंच महत्वाचं राहील. फिल्डिंग मध्ये देखील थोडी चेंजेस करताना क्षमत फिल्डिंग करणार टीम ओमकार स्पोर्ट्स मानवली या संघाला पाहतोय. नक्कीच मयूर या गोलंदाजाने जर इथे विकेट हॅट्रिक कंप्लीट करीत असेल तर नक्कीच एक दानशूर व्यक्तिमत्व नामदेव कडव साहेब यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. त्यावेळेस नक्कीच पंचांनी नो बॉल देखील घोषित केलंय. नो बॉलच्या साहाय्याने एक्स्ट्राच्या धावा सध्या टीमच्या खात्यामध्ये ऍड होतात आणि नक्कीच रेफर केलं जातंय, चॅलेंज केले जाते. पंचांच्या डिसिजनला नक्कीच या ठिकाणी चेक केलं जाईल. माऊली इव्हेंट्स टेक्निकल टीम आमच्या सोबत या ठिकाणी जॉईंट असेल आणि नक्कीच त्यांच्या माध्यमातून नक्कीच मनामध्ये जे काक्ष असेल त्याचं निराकरण करणं तितकंच महत्त्वाचं असतं आणि नो डाऊट या ठिकाणी पंचांनी जो नो बॉलचा घोषित डिसिजन दिला होता तो मात्र योग्य दिला होता आणि नो बॉल असेल. चला उघडा डोळे पहा नेट येणारा चेंडू असेल फ्री हिट या ठिकाणी की फ्री हिटचा फायदा देखील घ्यावा लागेल. सुवर्ण संधी असेल बॅटर विकाससाठी. ओहो यावेळेस नक्की आक्रमकता बिगिट करायचा प्रयत्न केला होता परंतु नक्की बॅट आणि बॉलचं त्या ठिकाणी कनेक्शन नाही आहे. डॉट बॉल आलाय थोडंसं इथे अँगल क्रिएट केला. फिरकी जी नक्की बॉल फिरवलं आणि बॉलला थेट पाठवलं ते मात्र विकेट किपरच्या हातामध्ये. नेक्स्ट बॉल असेल. ओहो यावेळेस बॅकलिपला खाली ठेवलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप वर फॉरवर्ड केला बॉल त्याच्याकडनं मिस्टेक झाले आणि बॉल होतोय हुलकामने देऊन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. विकासाच्या बॅटमधून आता आला हा 4 चौकार.
खऱ्या अर्थाने ओमकार स्पोर्ट्स मानवली या संघाची चर्चा केली आणि जय हनुमान शिरोली या संघाची चर्चा केली तर नक्कीच या खेळपट्टीवर दोन्ही संघ जे मध्ये प्रॅक्टिस करत असतात आणि या खेळपट्टीचा भरपूर अनुभव देखील या मॅच मध्ये दोन्ही टीमला असेल. नक्कीच विकाससाठी देखील एटीएम खुलं झाले. दानशूर व्यक्तिमत्व नामदेवजी कडव साहेब यांच्या माध्यमातून नक्कीच 3 चौकार जर त्याच्या बाटमधनं आले तर नक्कीच तब्बल नामदेवजी कडव साहेबांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राईज. नक्कीच क्रिकेट म्हटलं की नक्कीच सातत्याने प्रत्येक खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षक देखील या ठिकाणी उपस्थित असतात आणि आज नामदेवजी कडव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि नक्कीच आज खेळाडूंचे देखील मनोबल वाढवायचं काम करतात. ऑन साईडला इथे फटका प्रॉपर कनेक्शन नव्हतं परंतु तरी देखील डीप मध्ये फॉरवर्ड केला होता बॉल. ऑन साईडला इथे बोलवला होता क्षेत्ररक्षक दूरवरनं आला बॉलपर्यंत पोहोचला विकी आणि नक्कीच तोपर्यंत या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्यात आणि 2 धाब्यांच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या सध्याच्या घडीला जी मतं जाऊन पोहोचले 41 या आकड्यावर. नक्की 4 षटकांच्या मॅच मध्ये एक भरपूर अशी स्ट्रॅटेजी आखली होती आणि अजूनही विकेट नाहीये ही देखील सातत्याने मनामध्ये भीती असेल ओमकार स्पोर्ट्स मानवली संघाच्या गोलंदाजावर. नेक्स्ट बॉल मयूर. नक्की मयूरसाठी देखील कॅश प्राईज आलंय ऑन झालंय आणि नक्कीच विकाससाठी देखील कॅश प्राईज ऑन होतं. यावेळेस समोरच्या दिशेने खेळून काढलाय चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी अडकेच एकच सिंगल. सध्या चांगले गॅप खेळण्याचा प्रयत्न करत असतात परंतु क्षेत्ररक्षकांचं देखील कौतुक करायला हरकत नाही. चांगल्या बॉलला गॅदर करतात. फेकी देखील खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते आणि नक्कीच सध्याच्या घडीला एक दुहेरी धाब्याने धावफलक पुढे सरकताना देखील ची मात्र पाहतोय. बॅटिंग करत असताना शिरोली या संघाची 42 या आकड्यावर जाऊन पोहोचले. नक्की घरचा मैदान आहे आणि घरच्या मैदानावर खेळताना 2 टीम लाईन ॲक्शनमध्ये पाहतोय आणि 2 गावांमध्ये नक्कीच एक मोठी स्पर्धा देखील सातत्याने दरवर्षी पार पडत असते. म्हणजेच मानवली शिरोली ग्रामपंचायत प्रीमियर लीग सातत्याने नक्कीच त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते आणि पार पडली जाते याच मैदानावरती. नक्कीच सध्याच्या घडीला आपण नुकताच ही स्पर्धा देखील पार पडली आहे आणि विघ्नेश हा मात्र नक्कीच सर्वोत्कृष्ट फलंदाज त्या स्पर्धेमध्ये ठरला होता आणि आज देखील या नाबाचा परिचय या ठिकाणी देतो. ऑन साईडला बोलावलाय आणि बॉलला थेट पाठवून दिला डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. विघ्नेशच्या बॅटमधून आलेला हा 4 चौकार. वरती धावसंख्या वेगाने फ्लाईट करायचा प्रयत्न देखील बॅटिंग करत असताना जय हनुमान शिरोली या संघाचं नक्कीच 46 या आकड्यावर. स्टील पण टू गो शेवटचा बॉल मयूर बॉलिंग मार्क थोडासा इथे नक्कीच बॅकफुटवर चमत मयूरला पाहतोय. पुन्हा एकदा ऑन साईडला इथे बॉलवाचा प्रयत्न विकेट करायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि विकी कडव करत नाही चूक. पकडला जाईल आणि संपला जाईल खेळ. विघ्नेश बॅक टू द डगआउट. धन्यवाद. चला विलंब करू नका विनंती असेल. 46 लॉस ऑफ 1 विकेट 46 या आकड्यावर नक्कीच धावफलक पाहतोय बॅटिंग करत असताना शिरोली या संघाची. 4 षटकांची मॅच 4 षटकामध्ये नक्कीच एक चांगला टार्गेट सेट करायचा होता. त्यात अनुषंगाने नक्कीच खेळाडू कक्षामधूनच माइंड सेट करून आला होता विघ्नेश आणि अफलातून खेळली देखील त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाली. व्हाईट बॉल 2 हात समांतर पंचांची आणि 1 धाव अवांतर देखील मिळेल. एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये अडवेल. धावसंख्या 47 लॉस ऑफ 1 विकेट 47 या आकड्यावर. तन्मय बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक नक्की 4 मध्ये आलाय. यावेळेस या ठिकाणी नक्कीच स्ट्राईक रोटेट करावी लागेल आणि त्याच अनुषंगाने विकेट या ठिकाणी सॅक्रिफाईस करावी लागते. सौरभला देखील आता मैदान
विकासला आता मैदान सोडावं लागतंय. $47 लॉस ऑफ 2 विकेट 47 या आकड्यावर सौरभला या ठिकाणी स्ट्राईकवर आणलं जात आहे. नक्कीच सौरभकडे देखील मोठी क्षमता आहे आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी नक्कीच त्याच्यासाठी विकेट या ठिकाणी सॅक्रिफाईस करताना आपण विकासला पाहिलं. एक संघर्षमय केली ओपनिंगसाठी दाखल झाला होता आणि नक्कीच ओपनिंगकडे जी मात्र अपेक्षा असते मात्र फलंदाजाकडे ती अपेक्षांचं ओझं घेऊन मैदानामध्ये दाखल झाला होता, परंतु नक्कीच हवी तशी कामगिरी त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाली नाही. नक्कीच आता सध्या आपण अजूनही 5 बॉल या ठिकाणी शिल्लक असतील आणि 5 बॉलमध्ये नक्कीच जास्तीत जास्त रन्स घेण्याचा प्रयत्न देखील मात्र सौरभचा राहील या मॅच मध्ये. चला विनंती असे विलंब करू नका, सातत्याने सूचना द्यायला लावू नका. जबरदस्त इथे 14.84 स्ट्राईक रेटने बॅटिंग मेंटेन करताना जयनुमान शिरोली या संघाला पावते धावसंख्या. नेक्स्ट बॉल असेल ओर द विकेट. बागफुटवर इनसाइड आउट मध्ये गॅप खेळलाय, एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये क्षेत्ररक्षक दूरवर आलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तोपर्यंत केला जाईल. तिसऱ्या धावेसाठी इथे नक्की प्रयत्न केला जातोय, या ठिकाणी पूर्ण होईल का? आणि सध्याच्याकडे नक्कीच टेक्निकल टीमचा त्या या ठिकाणी मदत घ्यावी लागेल आणि नक्कीच माऊली इव्हेंट यांच्या माध्यमातून या ठिकाणी नक्कीच टेक्निकल टीमची आपण मदत घेत आहोत. नक्कीच मनामध्ये काक्ष असेल तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत कमलाकर भोईर सर असतील आणि नक्कीच या ठिकाणी आपण चेक करत आहोत काय घडलंय काय बिघडलंय. सर्व प्रश्नांचे उत्तरे नक्कीच या ठिकाणी दिले जातील. बॅटर सेफली पोहोचला असेल, कौतुक करावं लागेल. जीवाच्या आतंकाने या ठिकाणी नक्कीच 3 धावा पळून पूर्ण केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. ओहो लोवर फुल टॉस बॉल होता, अगदी बॅकलिपला खाली ठेवलाय. बिगिट करायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक दूरवर आलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पुन्हा एकदा इथे मिस्टेक झाले. आतापर्यंत नक्कीच एक दुहेरी धावेला देखील तितकंच महत्व दिलं जाते आणि एक दुहेरी धावेने धावफलक सध्याच्या घडीला फ्राईड करण्याचा प्रयत्न जयनुमान शिरोली या संघाचं. ऑन साइडला इथे शॉर्ट बॉल हुक करायचा प्रयत्न, डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये क्लिअर केला जाईल आणि संपला जाईल खेळ. तेजस बॅक टू द डगआउट. नक्कीच धावसंख्या 52 या आकड्यावर नक्कीच विलंब करू नका, विनंती असेल. चला लवकरात लवकर मैदानामध्ये एंटर व्हा. बॅटरसाठी देखील भरपूर सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो सातत्याने. पुन्हा एकदा या मॅच मध्ये थोडंसं कमबॅक करताना आपण तन्मयला पाहतोय, कारण की थोडीशी ती खराब कामगिरी बॅकफुटवर होता म्हणजेच ओमकार स्पोर्ट्स मानवली संघ, परंतु त्यानंतर देखील कमबॅक करायचं होतं. त्याच अनुषंगाने इन्व्हाइट केलं होतं षटक क्रमांक 4 मध्ये तन्मय याला आणि नक्कीच तन्मयने भरपूर चांगली गोलंदाजी षटक क्रमांक 4 मध्ये केले. वाट बॉलिंग आतापर्यंत नक्कीच फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केला. चला विनंती असेल विलंब करू नका. डॅन्सिंग डाऊन द ट्रॅक फटका एक्झिक्यूट करायचा होता, परंतु नक्कीच या ठिकाणी पुन्हा एकदा तसंच काही मॅच मध्ये चित्र पाहायला मिळत आहे. नक्कीच आणखीन एक विकेट या ठिकाणी सॅक्रिफाईस करावी लागते सध्याच्याकडे. नक्कीच आपण पाहिलं तर आणखीन एक गडी तंबूच्या आसऱ्याला म्हणजेच मेघराज याला देखील मैदान सोडण्यास भाग पडलंय. चला विलंब करू नका, कारण की वेळ वाचवणं तितकंच महत्वाचं राहील. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल. सौरभ ऑन स्ट्राईक. सौरभ साठी हा बॉल या ठिकाणी नक्कीच लाईन चेक करावी लागेल आणि नक्कीच पंच आमच्याकडे वळला जरूर, परंतु डिसिजन अजून नाही. आणि त्याच अनुषंगाने ते वाईट +1 अशा 2 एक्स्ट्राच्या धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. सध्या नक्कीच विकेट सॅक्रिफाईस करावी लागते दर्शनला देखील, कारण की ठाऊक आहे सौरभ नावाचा बॅटर अद्याप मैदानामध्ये आहे, मिडल ऑर्डरसाठी आला आणि त्याच्याकडे मोठी क्षमता आहे. शेवटचा बॉल आहे, शेवटच्या बॉलवर एखादा मोठा फटका जर मॅच मध्ये आला तर नक्कीच एक मोठा टार्गेट या ठिकाणी सेट होईल. फुल टॉस बॉल याही वेळेला आक्रमण केले. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक त्याच्याकडनं मिस्टेक झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल आणि नो डाऊट
डेफिनेटली तिसऱ्या धावेचा या ठिकाणी प्रयत्न केला जाईल, परंतु तिसऱ्या धावेच्या मोहामध्ये या ठिकाणी विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. पाहता पाहता 4 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. 4 ओव्हरमध्ये तब्बल धावफलकावरती धावसंख्या श्रीमंत जाऊन पोहोचले 56 या आकड्यावर आणि जिंकण्यासाठी 24 बॉल आणि 57 धाब्यांची आवश्यकता असेल. देखील या स्पर्धेचं पाहतोय नक्कीच एक स्वाभिमानाची अभिमानाची स्पर्धा दिवस क्रमांक 1 मध्ये आपण एन्जॉय करत आहोत आणि नक्कीच वेळ वाचवणं तितकंच महत्त्वाचं राहील याची देखील आपण दक्षता घ्या. चार षटकांची मॅच आणि तब्बल 24 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 57 धाब्यांची आवश्यकता आहे. या ठिकाणी एक चांगला टार्गेट सेट केलाय. नक्कीच मॅच मध्ये प्रवीण भाकरेची नक्कीच आक्रमकता या ठिकाणी धारण करावी लागेल. त्याच्या सोबतीला आपण हरेशला पाहतोय, त्याच्यावर देखील मोठी जिम्मेदारी असेल या मॅच मध्ये, कारण की दोन्ही टीमचा खेळ या ठिकाणी माहीत आहे खूप जवळून. नक्कीच दोन्ही टीम या ठिकाणी दोन्ही टीमचा या ठिकाणी खेळ एकमेकांना माहीत आहे, जवळून पाहिलेला आहे आणि नक्कीच हा मॅच मध्ये काय वेगळी स्ट्रॅटेजी देखील आखली असेल. खेळाच्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना शिरोळे या संघाने जबरदस्त इथे बॅटिंग करून 56 धाबा जोडल्या होत्या आणि 57 धाब्यांचं लक्ष समोर नक्की टीम समोर ठेवलं गेलंय. ते मात्र मानवली संघासमोर काय घडेल मॅच मध्ये येणारे 24 बॉल या ठिकाणी सांगून जातील. चला वेळ वाचवणं तितकंच महत्वाचं राहील. चांगलं आयोजन, चांगलं नियोजन सातत्याने नक्कीच या विभागात भरपूर स्पर्धा देखील भरवल्या जातात आणि त्या स्पर्धांमध्ये ही देखील एक स्पर्धा, एक नामांकित स्पर्धा आता म्हणायला हरकत नाहीये. चला विलंब करू नका. 24 बॉल आणि 57 धाब्यांची आवश्यकता. 2 ऑफिशियल पंच देखील मैदानामध्ये एंटर झालेत. नक्की कमलाकर भोईर सर आणि त्यांच्या सोबतीला आपण राजेश वायले सरांना देखील पाहू शकता. मोस्ट वेलकम करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि षटक क्रमांक 1 बॉलिंग मार्कवर गोलंदाज तेजस. पहिला बॉल फुल टॉस ऑन साइडला इथे दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल त्याच्याकडनं इथे नक्कीच मिस्टेक झाली आणि बॉल होतोय फरार. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे हाय तो पहिल्या बॉलवर प्रवीण भाकरेच्या बॅट मधनं 4 चौकार. चौकार ठोकला पहिल्या बॉलवर. नक्कीच आपण या ठिकाणी उल्लेख केला होता प्रवीण भाकरेचा आणि पहिल्या बॉलवर स्पष्टीकरण देताना देखील या मॅच मध्ये पाहतोय. नक्कीच चांगला बॉल
आणि नक्कीच पहिल्या बॉलवर चौकार वसूल झाला होता, परंतु त्यानंतर देखील या ठिकाणी कमबॅक करायचं होतं आणि नक्कीच चांगलं कमबॅक डॉट बॉल आलाय. चला विलंब करू नका. मॅचचं इक्वेशन जर पाहिलं तर नक्की 12 बॉल आणि 22 बॉल आणि जिंकण्यासाठी 53 धाब्यांची आवश्यकता. हो यावेळेस या ठिकाणी नक्कीच लाऊड अपील केली जाते पंचांकडे. व्हाईट बॉलचा इशारा देखील पंचांनी आमच्यापर्यंत पोहोचवलाय. आणि नक्कीच एक्स्ट्राची धाव सध्याच्याकडे नक्की टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या 5 या आकड्यावर. नक्कीच आत्मविश्वास थोडासा कमी होता अपील मध्ये, परंतु नक्कीच पंचांवर देखील दबाव निर्माण करायचं काम या मॅच मध्ये करताना आपण गोलंदाजाला पाहिलं. आडव्या बॅटने फोर्स केला ऑन साइडला, क्रॉस बॅटे स्ट्रोक केला डीप मध्ये, फॉरवर्ड केला, क्षेत्ररक्षक दूरवरनं आलाय आणि तोपर्यंत नक्कीच एक सिंगल. एक धावेला देखील महत्व दिलं जातं. एका धाव्याने धावफलक पुढे सरकते, कारण की मोठे फटके या ठिकाणी खेळावं लागले हे देखील जाणले. आणि मॅचचं इक्वेशन जर पाहिलं तर नक्कीच 21 बॉल आणि जिंकण्यासाठी 51 धाव्यांची आवश्यकता असेल. धावफलकावरती धावसंख्या जी मध्ये जाऊन पोहोचले 6 या आकड्यावर. प्रवीण भाकरे हरीश ही जोडी मैदानामध्ये पाहतो ओपनिंग साठी दाखल झाले आणि नक्की एक वेगळी या मॅच मध्ये स्ट्रॅटेजी आखावी लागेल. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने केलून काढलाय, फटका फसलाय की नाही हा देखील प्रश्न होता आणि नक्कीच बॉलला सीमा रेषेच्या बाहेर फेकून दिलाय. हा आलाय षटकार. हरीश नक्कीच हरीश बाटनने आणखीन 2 षटकार जर ठोकले तर नक्कीच नामदेवजी कडव साहेब यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. यावेळेस क्रॉस बॅटे स्ट्रोक केल्याचा होता, ऑन साइडला वलवायचा होता, परंतु हो डिरेक्टली हिट. व्हॉट अ हिट, जबरदस्त. इथे नक्की एफर्ट देतोय, महत्वाची विकेट. देखील पाहतोय जबरदस्त हिट केले आणि त्याच्या अनुषंगाने प्रवीण भाकरे याला मात्र मैदान सोडण्यास भाग पडले. नक्कीच मोठी अपेक्षा होती प्रवीण भाकरे या खेळाडूकडनं, परंतु नक्कीच आता प्रवीण भाकरे या मॅच मध्ये स्वतःवर देखील नाराज असेल. विकेट सॅक्रिफाईस करावी लागली. त्याच्या अनुषंगाने पाहता पाहता आतापर्यंत 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या टीमच्या टोटल मध्ये जाऊन पोहोचले मात्र 12 या आकड्यावर. मागचं इक्वेशन पाहिलं तर नक्कीच 19 बॉल शिल्लक असतील आणि 19 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 45 धाब्यांची आवश्यकता असेल. चला विलंब करू नका, सातत्याने ही सूचना तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत आणि तुम्ही देखील थोडी दक्षता घ्या. 19 बॉल आणि 45 धाब्यांची आवश्यकता. यावेळेसचा अप्रतिम फटका, जबरदस्त एफर्ट त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. नक्कीच गोलंदाजांचं काम गोलंदाज करत असतात, परंतु नक्कीच फिल्डरचं देखील एक महत्त्वपूर्ण काम असतं आणि या मैदानामध्ये जय हनुमान शिरोळी संघाचे खेळाडू नक्कीच एक महत्त्वपूर्ण भूमिका देखील या मॅचमध्ये पार करताना आपण पाहतोय. चांगली फिल्डिंग सातत्याने पाहायला मिळते. मागील बॉलवर देखील हिट विकेट, त्यानंतर हा बॉलवर नक्कीच 3 धाबा आपल्या संघासाठी वाचवल्या, त्यात काही शंका नाहीये. मोठा असा टार्गेट सध्याच्याकडे नक्कीच जसजसे चेंडू फेस होतात तसतसं ते पारडं जड होत चाललंय. जय हनुमान ओमकार स्पोर्ट्स मानवली या संघाचं जय हनुमान शिरोळी नक्कीच चांगल्या पद्धतीने षटक क्रमांक 1 मध्ये इन्व्हाइट केलं होतं, म्हणजे तेजसला आणि भरपूर चांगली गोलंदाजी देखील तेजस याच्या माध्यमातून पाहायला मिळते. चला विलंब करू नका. षटक क्रमांक 2 बॉलिंग मार्कवर आता विघ्नेश, ज्याने खेळाच्या पूर्वार्धामध्ये अफलातून बॅटिंग केली होती आणि त्याला मात्र पुन्हा एकदा पाचारण दिलाय षटक क्रमांक 2 मध्ये. चला वेल वाचवा विनंती असेल. विघ्नेशचा हा बॉल बॅटची कडा आणि नक्कीच आतल्या बाजूनी बॉल बॅटला ब्रश झाला, बॉल पाठीमागे चालला होता. शॉर्ट थडम्याचा क्षेत्ररक्षकाचं बॅकअप देखील भरपूर चांगलं पाहायला मिळतंय. तोपर्यंत फक्त एकच सिंगल
नक्कीच भावेश आणि हरेश हा मॅच मध्ये नक्कीच आता चोखरित्या भूमिका आपल्या संघासाठी या ठिकाणी करावी लागेल, कारण की टीम आपली संकटात आहे आणि नक्कीच आपल्या टीमसाठी या ठिकाणी या संकट मोचकची कामगिरी देखील भावेश आणि हरेश या बॅटरला करावी लागेल, कारण की मॅचचं इक्वेशन जर पाहिलं 17 बॉल आणि जिंकण्यासाठी 43 धाब्यांची आवश्यकता. काय घडेल काय बिघडेल नक्कीच येणारे 17 बॉल या ठिकाणी सांगून जातील. चला विलंब करू नका, जास्तीचा वेळ आपण खर्च करत आहोत. ओहो बॅटची कडा बॉल पाठीमागे पुन्हा एकदा चालले, परंतु विकेट किपरचं बॅकअप भरपूर चांगलं पाहायला मिळतंय. डॉट बॉल आलाय, एक एक डॉट बॉल देखील सध्याच्या घडीला आपण ओमकार स्पोर्ट्स मानवली संघासाठी अवघड होत चाललाय. आणि की डॉट बॉल देखील येतात, येथे रन्स मिळत नाहीये. सध्याच्या घडीला प्रश्न पडला असेल, टीम संकटात आहे. संकटाच्या छायेतून आपल्या टीमला इथे बाहेर काढण्याचा प्रयत्न देखील जे मात्र करतायत. इनसाइड आउटचा अप्रतिम फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये गॅप खेळला होता, परंतु हवं तसं कनेक्शन नव्हता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो आणि नो डाऊट 2 धावा देखील पळून पूर्ण होताना आपण पाहतोय. 2 धाव्यांच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या चिमत जाऊन पोहोचले. बॅटिंग करत असताना मानवली या संघाची म्हणजे 16 या आकड्यावर. नक्कीच घरची स्पर्धा, घरच्या स्पर्धेवर नक्कीच अधिराज्य गाजवताना पण जय हनुमान शिरोळे या संघाला देखील पाहतोय. ओहो यावेळेस या ठिकाणी नक्कीच लाईन चेक करावी लागेल. पंचांचे 2 हात समांतर असतील आणि एक धाव अमांतर देखील मिळेल. सध्या नक्की एक्स्ट्राची धाव देखील महत्वाची राहील या मॅच मध्ये मानवली संघासाठी. मॅचचं इक्वेशन पाहिलं तर नक्की 15 बॉल या ठिकाणी शिल्लक असतील आणि 15 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 40 धाब्यांची आवश्यकता. गॅप खेळलाय, एक्झिट केले फटका शॉर्ट थर्डमॅन आणि नक्कीच बॅकवर्ड पॉईंटचा क्षेत्ररक्षकाला चेस मोठी असेल, परंतु बॉल थांबणार नाही. बॉल गेला बॅकवर्ड पॉईंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा तो 4 चौकार. प्रेक्षक वर्ग म्हणजेच खेळाडू कक्षाच्या साईडला जे मात्र जारवर जे प्रेक्षक बसले आहेत त्यांना विनंती असेल मित्रांनो की आपण इकडे भरपूर जागा आहे, तिकडे बसू शकता. साहिल देसले मंचावर या, आपलं सहर्ष स्वागत आहे. ओहो चांगला बॉल, व्हेरी गुड बॉल आणि नक्कीच गुडल्या स्पॉट मध्ये पडला, त्यानंतर थोडासा खाली राहिला आणि बॉल थेट जाऊन विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये. धावफलकावरती धावसंख्या आहे त्या आकड्यावर स्थिर आहे. आता मॅचचं इक्वेशन जर आपण पाहिलं 13 बॉल या ठिकाणी शिल्लक असतील आणि 13 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 36 धाब्यांची आवश्यकता. टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं की नक्कीच प्रत्येक बॉलवर अटॅक करण्याची क्षमता खेळाडू ठेवत असतो. यावेळेस समोर लॉफ्ट केलाय, लॉफ्ट ड्रॉ फटका एक्झिक्यूट केलाय आणि लवंगांच्या दरम्यान बॉलला पाठवून दिला सीमा पार. हाय तो 4 हरेशच्या बॅटमन आलेला संघर्षाचा एल्गार करणारा 4 चौकार. चला विलंब करू नका. आता मॅचचं इक्वेशन खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर की 12 बॉल या ठिकाणी शिल्लक असतील आणि 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 32 धाब्यांची आवश्यकता असेल. चला विनंती असेल की वेळ वाचवणं तितकाच महत्वाचं राहील.
सध्याच्याकडे नक्कीच मॅचचं इक्वेशन जर पाहिलं तर नक्कीच 12 बॉल या ठिकाणी शिल्लक असतील आणि 12 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 32 धाब्यांची आवश्यकता असेल. काय घडेल मॅच मध्ये आता हा देखील मोठा प्रश्न निर्माण झाला असेल. चला विलंब करू नका. पहिला बॉल यावेळेस लेफ्ट ड्राईव्ह केलाय डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आणि त्याच्याकडनं मिस्टेक झाले. कॅच सोडलाय की मॅच सोडलाय येणारी वेळ या ठिकाणी सांगून जाईल. आणि केस कॅचेस विन द मॅचेस सातत्याने क्रिकेटमध्ये सांगलं जातं. आणखीन एक धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल आणि नो डाऊट डेफिनेटली आणखीन एक धाव घेण्यामध्ये या ठिकाणी यश प्राप्त झालंय. 3 धावा गुड रनिंग बिटवीन द विकेट सध्याच्याकडे नक्कीच या दोन खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळते. हरीश आणि भावेश नक्कीच मॅचचं इक्वेशन जर पाहिलं तर नक्कीच 11 बॉल या ठिकाणी शिल्लक असतील आणि 11 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 29 धाब्यांची आवश्यकता असेल. धावफलकावरती 28 धावा. नक्कीच आपण उल्लेख करत होतो कॅचेस विन द मॅचेस सातत्याने क्रिकेटमध्ये सांगलं जातं आणि नक्कीच त्या चुका तुमच्याकडनं जर कुठेतरी पुन्हा पुन्हा होत असतील तर नक्कीच तुम्ही कुठेतरी खडतर प्रवास करतात क्रिकेटमध्ये. आणि नक्कीच तोच प्रवास आता सध्याच्या घडीला जयनुमान शिरोली संघासाठी सुरू झालाय की काय असं देखील वाटू लागलाय. आणखीन एक ऑन साइडला लॉंग लेग कडे बॉलला टाकून दिलाय. सीमा पार हाय तो 4 चौकार. शॉट चांगलं इथे नक्कीच परफेक्ट नियोजन सध्याच्या घडी या मॅच मध्ये हरीश या खेळाडूचं पाहतोय. आता मॅचचं इक्वेशन पहिले 10 बॉल या ठिकाणी शिल्लक असतील आणि 10 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 25 धाब्यांची आवश्यकता. काय घडेल मॅच मध्ये 10 बॉल आणि 25 रन्स. ओहो बॅकलिपला खाली ठेवलं उडवलं बॉल वाईडिश लॉंग ऑफ मध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल आणि नो डाऊट डेफिनेटली या 2 धावा त्या ठिकाणी पळून पूर्ण केल्या जातात आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 34 या आकड्यावर मॅचचं इक्वेशन पाहिलं 9 बॉल आणि जिंकण्यासाठी 23 धाव्यांची आवश्यकता. आतापर्यंत जर हरीशच्या बॅटमध्ये जर आपण खेळीचा विचार केला हरीशच्या खेळीचा तर नक्कीच 9 बॉलमध्ये तब्बल 22 धावांची खेळी त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाली आहे. समोर उडवला बॉल बिगिट केला क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि फक्त पाहतच राहील आणि बॉलला पाठवून दिले लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक ठेवणारा हरीशच्या बॅटमध्ये आला A1 क्वालिटीचा. पद्माकर विशे सर आपणास विनंती असेल आपण या मुख्य मंचावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. पद्माकर दादा विशे सर आपण या. आता मॅचचं इक्वेशन या ठिकाणी पाहिलं तर नक्की 8 बॉल आणि जिंकण्यासाठी 17 धाब्यांची आवश्यकता. ओहो यावेळेस नक्कीच बाकलिपला खाली ठेवून उडवायचा प्रयत्न केला होता परंतु नक्की बॅट आणि बॉलचं त्या ठिकाणी कनेक्शन नाहीये. नक्कीच एक एक डॉट बॉल देखील महत्वाचं राहील जय हनुमान शिरोली संघासाठी. एक एक मोठा फटका बिग हिट देखील महत्वाचं राहील ओमकार स्पोर्ट्स मानवली संघासाठी. नक्कीच मॅच रंगत चालले यात काही शंका नाहीये. 7 बॉल आणि जिंकण्यासाठी 17 धाब्यांची आवश्यकता. यावेळेस इनसाइड आउटचा प्रतिफटका आणि वाईडिश लॉंग ऑफ मध्ये गॅप खेळलाय बॉलला थेट पाठवून दिला सीमा पार हरीशच्या बॅटमध्ये आलाय. आणखीन एक दर्जेदार 4 चौकार. विलंब करू नका विनंती असेल. शेवटचे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 13 धाब्यांची आवश्यकता. काय घडे मॅच मध्ये नक्कीच हरीश या नावाचा परिचय सध्याच्या घडीला
आपल्याच मैदानामध्ये येताना या खेळपट्टीवर देताना हरीशला पाहतोय. नक्कीच आपण उल्लेख देखील केला होता, हरीश या खेळाडूवर भरपूर साऱ्या अपेक्षा असतील, भरपूर सारी जिम्मेदारी देखील असेल आणि नक्कीच जेव्हा जेव्हा कोणताही फलंदाज मैदानामध्ये ओपनिंगसाठी दाखल होत असतो तेव्हा मात्र नक्कीच त्याच्याकडनं प्रत्येक टीमकडनं भरपूर अपेक्षा असतात आणि नक्कीच ज्या अपेक्षा होत्या, ज्या अपेक्षांना नक्कीच सातत्यात आणायचं होतं आणि तेच काम या मॅचमध्ये करताना हरीशला देखील पाहतोय. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ स्ट्रोक, जबरदस्त फलंदाजी. नक्कीच आता मॅच मध्ये इक्वेशन पाहिलं तर नक्कीच 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 13 धाब्यांची आवश्यकता. प्रेशर दोन्ही टीमवर असेल. एका साईडला नक्की ओमकार स्पोर्ट्स मानवली त्यांच्या विपक्ष जय हनुमान शिरोली संघ जिंकेल कोण, हा देखील आता मोठा प्रश्न निर्माण झाला असेल. 6 बॉल आणि 13 धाब्यांचा रणसंग्राम. दर्शनचा हा बॉल या ठिकाणी नक्कीच लेन बॉल, कटर बॉल आता सध्याच्याकडे नक्कीच बोट फिरवलेत आणि हा डॉट बॉल आलाय. थोडासा इथे आसरा देणारा डॉट बॉल असेल जय नुमान शिरोली संघासाठी, परंतु नक्कीच मॅच इक्वेशन पाहिलं 5 बॉल आणि जिंकण्यासाठी 13 धाब्यांची आवश्यकता. भावेश याच्यावर भरपूर अपेक्षा असते. एखादा रन्स या ठिकाणी नक्कीच काढून स्ट्राईक रोटेट करावी लागेल हरीश बॅटरला. ऑन साइडला या ठिकाणी नक्कीच खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु नक्कीच ओहो ओहो चकवलाय, चकमा दिलाय. काय घडले मॅच मध्ये, महत्वाच्या क्षणाला आलेली विकेट. नक्कीच टॅलेंटचं कौतुक करायला हरकत नाहीये. हरेश याला आता मैदान सोडण्यास भाग पडलाय. आनंद आनंद सेलिब्रेशन. नक्कीच चेक केलं जाईल. या ठिकाणी नक्की प्रश्न पडला असेल, मैदान सोडलंय कोणी. प्रवीणजी विषय संपर्क साधा प्लीज. प्रवीणजी विषय. स्ट्राईकवर असलेला बॅट्समन म्हणजे भावेश आऊट असेल. चला नक्कीच नुकताच क्रीडा नगरीमध्ये ज्यांचं शुभागमन झालंय संजय सर उमरे या ठिकाणी नक्कीच उपस्थित आहेत आणि या उपस्थित मान्यवरांचा पुनश्च एकदा मनापासून आभार व्यक्त करतो. वेळेस बाटची कडा नक्कीच लक फॅक्टर ऑन होत आहे आणि नक्कीच गॅप खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरनं चेस मोठी असेल आणि पहिल्या बॉलवर तन्मयने देखील चोख प्रत्युत्तर दिलाय. पुन्हा एकदा आनंद आणि आनंदाचा सेलिब्रेशन करत असेल तो मात्र नक्की बॅटिंग करत असताना ओमकार स्पोर्ट्स मानवली हा संघ. फोर्टी 48 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. नक्कीच 4 षटकांच्या मॅच मध्ये नक्कीच बिग फाईट बॅटल आपल्या भेटीला आलाय. 3 बॉल आणि 9 धाब्यांची आवश्यकता. या ठिकाणी नक्कीच लाईन चेक करावी लागेल आणि पंचाने व्हाईट बॉलचा इशारा देखील आमच्यापर्यंत पोहोचवलाय. व्हाईट बॉल.
अडकेच व्हाईट बॉलच्या साहाय्याने एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये देखील ऍड होताना पाहतोय. धावसंख्या 49 या आकड्यावर. मागचं इक्वेशन 3 बॉल आणि 8 धाब्यांची आवश्यकता. यावेळेस ऑन साईडला इथे खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस महत्वाची विकेट आहे ती मात्र हरेशची, परंतु त्याच अनुषंगाने इथे नक्कीच हरेशसाठी जालं रचलं जाते, सापलं रचलं जाते, परंतु नक्कीच एक धाव त्या ठिकाणी पळून पूर्ण केली असेल. मॅचचं इक्वेशन जर पाहिलं तर 2 बॉल आणि जिंकण्यासाठी 7 धाब्यांची आवश्यकता. महत्वाच्या क्षणाला नक्कीच एखादा मोठा फटका या ठिकाणी खेळावा लागेल. हा बॉल खूप महत्वाचा राहील या मॅचमध्ये, कारण की 2 बॉल 7 धाब्यांची आवश्यकता. 2 संघ मध्ये खेळताना पाहतोय. अडकेच 2 संघांनी एकमेकांचा खेळ फार जवळून पाहिला. त्याच अनुषंगाने नक्कीच दोन्ही टीम आता सध्या मात्र माघार घ्यायला मागत नाही. या मॅच मध्ये 1 बॉल तुझा 1 बॉल माझा अशी काही संकल्पना देखील पाहायला मिळत आहे. भरपूर चांगली मॅच सध्याच्या घडीला रंगत आहे. 2 बॉल आणि जिंकण्यासाठी 7 धाब्यांची आवश्यकता. काय घडेल मॅच मध्ये यावेळेस या ठिकाणी नक्कीच हरेश काय करेल मॅच मध्ये नक्की. एखादा मोठा फटका, एखादा बिगिट करेल का, हा देखील आता मोठा प्रश्न निर्माण झाला असेल. आणि नक्कीच अपेक्षा देखील भरपूर असतील या दोन्ही टीम कडनं. कोणता सामना आणि कोणत्याही क्षणाला मात्र नक्कीच प्रेक्षकांसाठी रंगत होईल. ओहो, यावेळेस या ठिकाणी नक्कीच हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला वळवायचा प्रयत्न. मॅच मध्ये नक्कीच महत्वाच्या मोमेंटला आलेला हा डॉट बॉल. आणि नक्कीच या ठिकाणी आता मॅचचं इक्वेशन पाहिलं तर 1 बॉल आणि जिंकण्यासाठी 7 धाब्यांची आवश्यकता. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. आणि नक्कीच कोणताही चेंडू या ठिकाणी नक्कीच ओके या ठिकाणी चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांकडे नक्कीच मागणी म्हणजे मनामध्ये काक्ष असेल शेवटचा. नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं तर मोमेंट आहे आणि कोणते रिस्क घ्यायला देखील पंच मागत नाही. आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी तिसऱ्या पंचांकडे हा रेफर केला जातोय. नक्कीच कार्तिकजी कडव यांचं शुभ आगमन झालंय. या दादा आपलंही सहर्ष स्वागत आहे. वन बाउन्स फेअर बॉल असेल. चला, आणि आता सध्याच्याकडे नक्कीच 1 बॉल आणि जिंकण्यासाठी 7 धाब्यांची आवश्यकता. नक्कीच एकटा खिंड लढला म्हणजेच हरेश, परंतु नक्कीच हा सामना या ठिकाणी जिंकू शकतो का. एखादा व्हाईट बॉल जर आला तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा परत येऊ शकतो तो मात्र ओमकार स्पोर्ट्स मानुली हा संघ. चला, विलंब करू नका, कारण की शेवटचा बॉल असेल. जिंकण्यासाठी 7 धाब्यांची आवश्यकता. ओहो, यावेळेस सलमान दिलाय फक्त बॉलला, कारण की ठाऊक आहे चांगला बॉल आहे आणि त्याच अनुषंगाने ते सलमान दिला आणि चांगला इथे सामना जिंकलाय तो मात्र नक्की. जय हनुमान शिरोळी या संघाने कॉंग्रॅच्युलेशन बॉयज. हँडशेक करा मित्रांनो, सर्वांना विनंती असेल, दोन्ही टीमला विनंती असेल. तर सन्माननीय गुरुनाथ कडव सर, आपणास विनंती असेल या मुख्य मंचावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. दोन्ही टीमसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात तानाजी आगवले सरांकडनं, कारण तुम्ही देखील खूप चांगला संघर्ष केला. कारण की दोन्ही टीम याच मैदानावर रोज प्रॅक्टिस करत असतात. शेजारी शेजारी आणि पक्के शेजारी. नक्कीच एक मैत्रीपूर्व लढत आपल्या भेटीला आली होती आणि खूप चांगली मॅच देखील रंगताना आपल्याला पाहायला मिळाली. तर नक्कीच या ठिकाणी मुख्य मंचावर सन्माननीय संजय उमरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील यथोचित